नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आता आपण आहे ना जे ज्योतिर्लिंगापैकी एक आहे नागेश्वर, त्या ठिकाणी चाललो आणि बघा ही रिक्षा गेलेली आहे। आजचा आपला ब्लॉग नागेश्वरचा आहे। जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ना ते नागेश्वर, ते पाहण्यासाठी आता निघतो इकडनं। आपण आता द्वारकेत आहे, द्वारकेवरून आपण ही रिक्षा करतोय। 250 रुपये बोलतो, आपण बार्गेनिंग चालू आहे। बहुतेक 250 रुपयात तो 4-5 बंदे फिरवणार तिकडचे। चला आता इकडे बसतोय आणि नागेश्वर जे आपण करतोय ते 7वं ज्योतिर्लिंग आहे। 12 ज्योतिर्लिंग आपलं हे 7वं ज्योतिर्लिंग आहे, ते करण्यासाठी चाललं। आता आपण आहोत नागेश्वर या मंदिरामध्ये। जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ना ते नागेश्वर मंदिर या ठिकाणी बघा। आपण ज्या ठिकाणी उभे ना ते समोर दिसतं नाही नागेश्वर मंदिर आहे। आणि आता जस्ट आपण ते दर्शन करण्यासाठी चाललेलो आहे। तर आता आपण एक्झॅक्ट मंदिराच्या समोर उभं आहे। हे बघा, हे जे दिसते ना हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक स्वयंभू शंकराचं ज्योतिर्लिंग आहे, ज्याला नागनाथ म्हणून ओळखलं जातं। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 10व्या नंबरचं मंदिर आहे। आणि आपण आपलं जे आहे हे 7वं मंदिर आहे, म्हणजे 7वं ज्योतिर्लिंग करतो आपण आता। तेव्हा हे सगळी लाईन लागलेली दर्शनासाठी। आता आपण हे दर्शनासाठी आतमध्ये जातो। आतमध्ये अलाउड नाही मोबाईल, बाहेरून तुम्ही काढू शकता। हे बघा, ही सगळी दर्शनाची लाईन आहे मंदिरातली। दुसऱ्या वेमध्ये घुसते आपण। इकडं पण 2-3 राऊंड आहेत। आता 2-3 राऊंड कंप्लीट करून आलो असे। आता परत एकदा राऊंड आहेत। हे बघा, आधी इकडं होतं आपण, आता पुढं ह्या पट्ट्यामध्ये राऊंड फिरायचं आहे फक्त। आणि हे गेट आहे, या गेटमधून एंट्री केली होती आतमध्ये, नागेश्वरचं गेट। 1 2 3 4 5 लाईन आहे तिकडे। तर फायनली आता मंदिराच्या लाईनमध्ये येतोय जवळच बघा। हे 2-3 रो कंप्लीट केलं ना तर पोचतोय समोरच्या मंदिराच्या दर्शनाच्या लाईनमध्ये डायरेक्ट। इथून आलो आहे म्हणजे जवळ। आता मंदिरात एंट्री करतो बघा। ही एंट्री समोरची दिसते नाही, ही एंट्री मंदिरातली बघा। आता मंदिरात एंट्री करतोय आपण। नागेश्वराचं मंदिर आहे आतमधलं। सगळे लाईन आहेत दर्शनाचे। अजून आतमध्ये भरपूर फिरायचं इकडे आपल्याला। आणि त्या ठिकाणी दर्शन वगैरे तो लास्ट। तेव्हा त्या ठिकाणी मेन आहे ते दर्शनाचं आहे। आणि ही लाईन पूर्ण फिरून जाणार कॉर्नर ही ना, या कॉर्नरवरून तिकडं समोर। आतमध्ये गर्दी कमी आहे बरोबर, कारण एरिया खूप मोठा आहे आतमधला। आम्हाला असं ग्राउंड जाणून घेऊ फोटो। चला फायनली दर्शन वगैरे झालेले। पाठीमागे ना पिंड आहे काही आतमध्ये। आणि हे पूर्ण मंदिराचं काम चालू आहे। पूर्ण काचेचं हे लावतं त्या रस्त्याला। हे बघा, हा मंदिराचा मेन गाभारा आहे। तिथून खाली मंदिराचं हे फायनली आपलं नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे। आता आपण सध्या मंदिरात बसलो आहे। हा सगळा मंदिराचा परिसर आहे। मंदिरात बसलो एका ठिकाणी। हे जे नागेश्वराचं मंदिर आहे ना, हे या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वतीने ना नागाच्या रूपामध्ये या ठिकाणी दर्शन दिलं होतं, म्हणून नागेश्वर याला नाव पडलेलं आहे। तर आता मंदिरात दर्शन वगैरे झालं आणि इकडनं आपण बाहेर निघतोय। हा सगळा मंदिराचा परिसर आहे। त्या ठिकाणी पिंड आहे। आणि हा पूर्ण मंदिराचं काम चालू आहे। इकडे जे पण दिसतं नाही लाईट, ते बघा, ते सगळे काचा लावतात ते रंगीत। इकडे काम चाललं आहे पूर्ण। दर्शन घेऊ आपण बाहेर निघतोय। त्या ठिकाणी एक स्टॅच्यू बघलेलं आहे शंकराचा। आणि तिकडे शनिदेवाचं मंदिर आहे। तर ते शनिदेवाचं मंदिर पाहण्यासाठी इकडनं चाललं
इथं भगवान शंकर, पार्वती, गणपती, कार्तिकेय यांची मूर्ती लावलेली. तिकडे शनी मंदिर आहे आणि हा स्टॅच्यू आहे शंकराचा. तर आता मंदिराच्या जस्ट समोर जेव्हा हे नागेश्वर मंदिर आहे त्याच्या समोरच आपण उभं आहे आणि त्याच्याच समोर ही श्री शंकराची एक मोठी प्रतिकृती. हा सगळा मंदिराचा परिसर आहे. या ठिकाणी शनी मंदिर आहे आणि इकडं भस्माचं हे इकडनं एक्झिट आहे मंदिर आहे. हे बघा ही नागेश्वर मंदिराच्या बाहेरची ना शंकराची प्रतिकृती आहे. एकदम मोठा स्टॅच्यू उभा केलेला आहे बसलेला आणि हे समोर इथं दिसतं हे मंदिर आहे. तर फायनली नागेश्वराचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. ही पाठीमागची नदी एंट्री होती आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी. त्यावर आपण या ठिकाणी कसं पोहोचलो ते सांगतो. द्वारकावरून हे मंदिर 17 किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणावरून आपण रिक्षा केली होती. इकडे आले तुम्ही तर बार्गेनिंग करा. रिक्षावाले भरपूर स्पॉट फिरवतात. फक्त तुमच्याकडे मेंबर पाहिजे. एका रिक्षामध्ये कमीत कमी 7 ते 8 जण आरामात बसतात. त्या हिशोबाने तुम्ही मेंबर घेऊन आले तर व्यवस्थित दर्शन होईल. ते पाठीमागे दिसतं हे नागेश्वराचं मंदिर. तर हा पूर्ण व्लॉग आपला कंप्लीट झाला आणि आता आपण निघतो परतीच्या प्रवासाला. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आता आपण आहे ना नागेश्वर मंदिराच्या पार्किंगमध्ये, ही सगळी पार्किंग आहे. 30 रुपये कारचे भाडे घेतलं जातं पार्किंगचं या ठिकाणी. आणि हे बघा ही रिक्षा होती. त्या रिक्षा करून आलो आपण. रिक्षा केली होती. तर आता निघतो इकडनं आपण परतीच्या प्रवासाला.